नमस्कार. आज आपण प्रिन्स कट ब्लाऊज शिवणार आहोत अस्तरचा. त्यासाठी 1 मीटर अस्तर घ्यायचं. ते अस्तरची नीट घडी मारून घ्यायची आणि त्यावर आपले माप टाकायचं. त्यावर त्याची रुंदी आहे आपली मूळ रुंदी आहे 10.5. त्यात 1 इंच एक्स्ट्रा 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायची प्रिन्स कटसाठी आणि सगळीकडून त्या ह्याच्यावर टिक करून घ्यायचं म्हणजे माप चुकत नाही. आणि उंची आहे 14.5ची, तर आपण 15.5 वर मार्क करून घ्यायचं आहे. आणि गळ्यासाठी 5.5 इंचावर मार्क करायचं आहे आणि 3 इंचाचा डाऊन करायचं आहे, म्हणजे ते शोल्डरसाठी परफेक्ट येतं. आणि पुढचा गळा आपण 6.5चा घेतला आहे आणि 2.5 इंचावर तिथून खालून मार्क करायचं आहे. शोल्डर 2.5 इंचाचं होऊन जातं. स्ट्रेट लाईन मारून घ्यायची, 2.5 इंचावर टिक करून ती लाईन मारून घ्यायची आणि आपल्याला आर्म होल 6 इंचाचा घ्यायचा आहे, ते पण जॉईन करून घ्यायचं आहे. आणि हा समोरचा गळा आपला तयार होतो. त्यानंतर प्रिन्स कटसाठी 4 इंचाचं खालून 4 इंच मार्क करून घेऊन पाऊण इंचावर मार्क करून अशा लाईन्स मारून घ्यायच्या. परफेक्ट लाईन आली पाहिजे. त्यानंतर त्या शोल्डरला 1 इंचावर मार्क करून 2 इंचाच्या दोन्ही साईडनी रेषा मारून घ्यायच्या आणि त्याला गोल आकार द्यायचा आहे. आणि गळ्याच्या साईडने 1/2 इंचवर मार्क करायचं आहे आणि आपल्याला जसा गळा पाहिजे तसा आकार त्याला देऊन घ्यायचा आहे. इथं मी पंचकोणी आकार देते. पान पंचकोणी आपण काही आकार देऊ शकतो. नंतर प्रिन्स कटसाठी तुम्ही गोल आकार देऊन घ्यायचा आहे. नंतर आपल्याला मागचा भाग तयार करायचा आहे. मागच्या भागाची माप त्या साईडने लगेच अस्तरच्या टाकून घ्यायची. आर्म होल घ्यायचा 6 इंचाचा, वरून पण 6 इंचाचा आणि नंतर तो बॉक्स तयार करून घ्यायचा. त्यात 1.5 इंचावर मार्क करून गोल आकार करून घ्यायचा. परफेक्ट गोल आला पाहिजे. नंतर आपली उंची जी मूळ उंची आहे ती 14.5, त्यात 1 इंच एक्स्ट्रा 15.5 वर टिक मार्क करून घ्यायचं. इथं जे 1.5 इंचावर आपण एक्स्ट्रा 1.5 इंच घेतलं होतं ते परत 10.5 इथं जे मूळ आहे ते 10.5 वर मार्क करून घ्यायचं आणि ते बॉक्स तो तयार करून घ्यायचा, म्हणजे हा मागचा भाग आपला तयार होतो. आणि आपली मागची पट्टी घ्यायची आहे. आपली मागची जी पट्टी असते ती किती आहे, आता 3.5ची जर असेल तर 4.5 वर मार्क करून घेऊन आणि मागचा जो टक्स आहे तो 4 इंचाचा घ्यायचा आणि आडवा 3.5 इंचाचा आणि तो टक्स जो आहे त्याची लाईन मारून घ्यायची. 2.5 इंचावर टिक करून 2 इंचाचा डाऊन घ्यायचा, म्हणजे शोल्डर खाली येत नाही. आपण क्रॉस जोडून घ्यायचा आणि आपल्याला हा जो मागचा गळा आहे तर आपल्याला जो हवा तो शेप आपण देऊ शकतो आपल्या मनाने. इथे मी मटका आकाराचा शेप दिला आहे. त्यानंतर ही कटिंग करून घ्यायची.
आपण चॉकने जी लाईन मारली आहे त्यावरच कटिंग करायची, जे माप बिघडत नाही, परफेक्ट. ही प्रिन्स कटोरी कट करण्यासाठी ही कटिंग परफेक्ट लक्षात आली म्हणजे प्रिन्सची कटोरी व्यवस्थित निघते. हा समोरचा म्हणजे आपला समोरचा गळा तयार होतो. त्याचीच आपण हुकपट्टी तयार करून घ्यायची. मागच्या भागाचा गळा जो आहे तो असं परफेक्ट कट करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा शेप व्यवस्थित येईल. टक्स आहे त्याला चटका देऊन घ्यायचा म्हणजे त्या साईडने पण आपल्याला टक्स मारायची गरज नाही. त्या टक्सवर टक्स ठेवून त्याला थोडंसं तोच टक्स तिथं बरोबर व्यवस्थित येतो. त्यानंतर आपल्याला तो टक्स डार्क करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला शिलाई देताना व्यवस्थित दिसेल तो. आपण बघू शकता परफेक्ट गळ्याचा आकार आहे. सगळे जे पार्ट आहेत ते व्यवस्थित साईडला करून आपल्याला आता बाही कट करायची आहे. हुकपट्टी आणि कमरपट्टी आपल्याला आईपट्टी काढायची. ती आईपट्टी 4 इंचाची घ्यायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित आईपट्टी करता येते. बाही तयार करायची. बाही 3.5ची आपण 4.5ची घ्यायची. 3 इंचाचा डाऊन करून आपल्याला त्याचा बाहीचा व्यवस्थित आकार द्यायचा आहे बाहीचा. नंतर बाही कट करून आपल्याला जर बाही कमी पडत असेल तर त्याला जोड देण्यासाठी आपण एक्स्ट्रा कापड कट करू शकतो. ब्लाऊजवर प्रत्येक पार्ट ठेवून कटिंग करून घेऊन व्यवस्थित अस्तरच्या पेक्षा जास्त ब्लाऊज कटिंग करायचं आहे म्हणजे शिलाईमध्ये ते परफेक्ट बसतं. अस्तर आहे त्या मापावर कट करायचे, ब्लाऊज फक्त एक्स्ट्रा कट करायचं आहे. ब्लाऊजवर व्यवस्थित अगोदर सगळे पार्ट टाकून ठेवायचे म्हणजे आपल्याला कळेल की ब्लाऊज पीस पुरतोय की नाही, की कमी पडतोय. ही कटोरी आहे. समोरचा भाग तो व्यवस्थित आला पाहिजे. एक्स्ट्रा कापड कट करायचे.